नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये लिपिक आणि शिपाई या पदासाठी जबरदस्त स्पर्धा असणार आहे. कारण की 3.5 लाख प्लस अर्ज गेलेले डायरेक्ट एवढ्या परीक्षेला. म्हणजे आतापर्यंत हायकोर्टाला कधी जेवढे ऍप्लिकेशन गेलेले नव्हते. तर याच्यामध्ये लिपिकसाठी किती अर्ज असतील, शिपाईसाठी किती अर्ज असतील, कोणत्या खंडपीठाला किती अर्ज आहेत, कोणत्या खंडपीठाला किती स्पर्धा असणार, हे सगळं कॅल्क्युलेशन, हे सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा मित्रांनो, आपल्याला नाही का एक कळाले की एप्रिल मध्ये ही एक्झाम आहे किंवा एप्रिल नंतरच आपल्याला ही एक्झाम पाहायला मिळणार आहे. याच्यासाठी ज्या काही उमेदवारांनी आता तयारी सुरू केली असेल किंवा त्यांची आधी तयारी झाली असेल त्यांच्यासाठी आपण रिव्हिजन बॅच सुरू केली. तेही मित्रांनो लाईव्ह स्वरूपात एकदम तुमचे सर्व लेक्चर सुरू होतील. स्पर्धा जास्त आहे तर त्याच्यामुळे आपली रिव्हिजन देखील एकदम जबरदस्त असली पाहिजे. लिपिक आणि शिपाई या दोन्ही पदांसाठीच्या लाईव्ह स्वरूपाच्या बॅचेस जे आहेत तर ते मित्रांनो आपल्या सुरू झालेले आहेत. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचेसला एनरोल करू शकता. आणि रिव्हिजन बॅच आहे म्हणून प्राइस आपण एकदम कमी ठेवलेले आहेत. ऍप्लिकेशन मध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्ही या बॅचेसला एनरोल करू शकतात. एनरोल करताना जर GM10 नावाचा कोड यूज कराल तर या प्राइसेसवर सगळ्या ठिकाणी तुम्हाला 10% ऑफ मिळणार आहे. आजच या रिव्हिजन बॅचेसला नक्की एनरोल करा. बघा, ही RTI मधून आलेली बातमी जी आहे तर ती आपल्याला इथे पाहायला मिळते. म्हणजे इथं शिपाई लिपिक दोघांचा RTI माध्यमातून उत्तर आपल्याला आलेलं आहे. आपण एक एक करून दोन्ही पदांसाठी पाहूया. सगळ्यात आधी बघा, लिपिक पदासाठी आलेले अर्ज आणि त्यांची स्पर्धा. सगळ्यात आधी मुंबई खंडपीठ जर पाहिलं म्हणजे मेन ब्रांच आहे ती आपली, त्याच्यात 830 जागा होत्या लिपिकच्या, सगळ्यात जास्त जागा होत्या. त्याला अर्ज आलेले 70,000 जवळपास. किती? 70,000. आता ते एवढं बारीक वाचत नाही मी, फक्त 70,000 अर्ज आलेले. जर तुम्ही पाहिलं अंदाजे फक्त 84 लोक कॉम्पिटिशनला आहेत. किती? एका पदासाठी 84 लोक कॉम्पिटिशनला आहेत. पुढे नागपूर जर पाहिलं तर 20,000 जवळपास अर्ज आलेले. 166 जागा होत्या, 126 कॉम्पिटिशन आहे. किती? एका पदासाठी 126 लोकांना पुढे जाऊन तुम्हाला जायचंय. पुढे औरंगाबादचं बघा, 37,336 याची स्पर्धा किती माहिती का? 111. सगळ्यात कमी स्पर्धा कोणाची आहे? मुंबईची. सगळ्यात जास्त स्पर्धा कोणती आहे? नागपूरची. आणि 2 नंबरला, म्हणजे मी स्पर्धेच्या बाबतीत सांगायचं झालं बघा, 1 नंबर ही, 2 नंबर आणि ही 3 नंबर. मुंबईला अर्ज जास्त जागा होत्या पण अर्ज त्या तुलनेने कमी आलेले आहेत. मुंबईला, नागपूरला सगळ्यात जास्त अर्ज आलेले दिसतात. आता शिपाई हमाल फराश यांच्यासाठी आलेले अर्ज स्पर्धा काय? बघा, मुंबईसाठी अर्ज आलेले जवळपास 1,20,952. म्हणजे जबरदस्त मित्रांनो, जबरदस्त एवढे अर्ज. 570 पाहिलं तर एका पदासाठी 212ची कॉम्पिटिशन आहे. किती? 212 लोकांना जायचंय. म्हणजे इथं जर लिपिकला पाहिलं फक्त 84 लोक आहेत. फक्त किती? 84 लोक आहेत. इथं 212 लोक आहेत कॉम्पिटिशनला. नागपूरला तर हालत त्याच्यापेक्षा डेंजर आहे. 115 जागा आहेत आणि 66,734 अर्ज आलेले आहेत. म्हणजे स्पर्धा पाहिली का तुम्ही? काय डबल आहे सगळ्यांपेक्षा. 580 डायरेक्ट. किती? 580. औरंगाबादचं 35,000 आहेत जवळपास, म्हणजे 36,000 येतील हे. 202 जागा होत्या, 178. म्हणजे तुम्ही हे 178 बघा कुठं. सगळ्यात कमी शिपाईमध्ये पाहायची झाली तर संभाजीनगरचं ठरलेलं आहे. नागपूरवाल्यांचं तर लय डेंजर काम आहे. आणि इथं 212 म्हणजे जर तुम्ही पाहिलं नागपूरचा कट ऑफ हा सगळ्यात जास्त लागण्याची शक्यता आहे. कारण की 580 लोक आहेत. पण याच्यामध्ये हौशे गौशे 900 पहिल्यांदा फॉर्म भरणारे, ज्यांना काही माहित नाही ते फॉर्म भरणारे असू शकतात. म्हणून ती स्पर्धा थोडी कमी होऊ शकते. म्हणजे ओरिजिनल क्राऊड जो आहे अभ्यास करणारा तर तो आपल्याला इथं कमी जास्त पाहायला मिळू शकतो. लक्षात घ्या, लिपिक पदासाठी नागपुरात सगळ्यात जास्त स्पर्धा 126. शिपाईसाठी पण नागपुरात 580 पाहायला मिळतात. मुंबई खंडपीठात रिक्त जागांची संख्या जास्त असल्याने तेथे दोन्ही पदांसाठी तुलनेने कमी स्पर्धा आहे. म्हणजे थोडी कमी स्पर्धा पाहायला मिळते. बघा, लिपिकसाठी टोटल अर्जच किती आलेले आहेत? 1,27,000 आणि शिपाईसाठी 2,23,000. म्हणजे जबरदस्त अर्ज यावेळी आलेले आहेत. म्हणजे एवढं जर 3.5 लाख गुणीला तुम्ही जर 1,000 रुपये केलं तर म्हणजे त्यांनी लयच मोठा रेव्हेन्यू आहे तर तो छापून टाकलेला आहे. ओके, म्हणजे या लोकांचे जेवढं पेमेंट असेल तर ते पेमेंट आताच हायकोर्टाने खूप काम केलेलं आहे. पण तरी पण एवढ्या सगळ्या लोकांचं आयोजन करावं लागणार आहे. आता मला सांगा, एवढी मोठी स्पर्धा आहे तर तुमची तयारी पण त्याच पद्धतीने असली पाहिजे. तर त्याच्यामुळेच शिपाई आणि लिपिक या दोन्हींच्या टेस्ट सिरीज मित्रांनो त्या देखील आपण लॉन्च केलेले आहेत. रिव्हिजन बॅचेस सुरू झालेले आहेत. टेस्ट सिरीज तुमच्यासाठी लॉन्च केलेले आहेत. शिपाईच्या 21 टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतील आणि लिपिकच्या 10 फुल लेंथ टेस्ट पाहायला मिळतील. तेही आयोगाच्या धर्तीवर. सर्व प्रश्न PYQ समोर ठेवूनच बनवलेले आहेत. तुम्ही पण बघा, तुम्हालाही कळेल की टेस्ट कशा पद्धतीने बनवलेले. आणि कमेंट बॉक्समध्ये पण मला नक्की कळवा. आणि मुंबई हायकोर्ट संदर्भात काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. म्हणून तुम्ही हे चॅनल नक्की जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.